भेंडीची भाजी करायला जाता आणि भेंडी चिकट का होते हा प्रश्न तुम्हाला नेहमी पडत असेल तर भेंडी चिकट न होता आज आपण रेसिपी बघूया। प्रियंकाज मावरेज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। इथे आपण तेल घेतलेलं आहे, कढईमध्ये तापवून आणि जिरे आणि मोहरी टाकून घेतली आहे। आपण एक छान 2 ते 3 मोठ्या साईजचे कांदे इथे बारीक चॉप केलेले टाकून घेणार आहोत आणि याला लालसर रंग झाल्यानंतर आपण यामध्ये लसणाची आणि अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत। हे संपूर्ण शिजल्यानंतर आपण यामध्ये घरचे जे मसाले आहे आपले, जसं तिखट, हळद आणि धण्याची पूड आणि छानपैकी इथे कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ, अशा प्रकारे हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घेतल्यानंतर आपण इथे छान याला शिजून घेत आहे। ही रेसिपी नक्की आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा। हे संपूर्ण शिजल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेले अख्खं जास्त टमाटर टाकून घेणार आहोत। हे टमाटर छान पूर्ण या टमाटरची छान पेस्ट आणि प्युरी होईपर्यंत याला छान तेलामध्ये आपण शिजून घेणार आहोत। टमाटर टाकल्यामुळे भेंडी चिकट होत नाही आणि संपूर्ण भेंडी जी आहे ती आपण बारीक चिरून घेतली आहे आणि यामध्ये छान ॲड करून घेणार आहोत। आणि एक टिप्स म्हणजे अशी चिकट न होण्यासाठी या भेंडीला झाकून ठेवायचं नाही, म्हणजे झाकून शिजवायची नाही, तर अशीच आपल्या ज्या कढईमध्ये आहे ती छान हाय पॉवरवरती शिजवून घ्यायची, म्हणजे भेंडी बिलकुल चिकट नाही होत आणि शिजल्यानंतर त्याचा कलर एकदम हिरवीगार होते। ही शिजायची आहे, बघू शकता शिजल्यानंतर कलर किती सुंदर आलेला आहे, चिकट पण नाही झाली। ही रेसिपी नक्की आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब